आहे आणि त्यांनी आपल्या गावासाठी हा मोठ्या प्रमाणावर निधी दिला ते मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आपल्या गावासाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी निधी व इतर गोष्टींसाठी मदत केली होती. आपल्या गावाच्या वतीने संपूर्ण मालवण मराठा गावाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते. महाराष्ट्राचं एक काळाच्या पडद्याआड दिले. दादांच्या जाण्याने पवार परिवारालाच नाही, महाराष्ट्र आज दुःखाच्या खाईत बुडाला. लाख गेले तरी चालते, पण तो लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. आत्ताच मगाशी कैलासने सांगितलं की दादा पाटीलांचे गेल्यावर त्यांनी त्या आप्पांची चौकशी केली. आपल्याला सांगितलं सचिव म्हणून त्यांनी फार तळतळ व्यक्त केली आणि अगदी सर्वांच्या मनामनात एक दादांचं गाणं बोलणं रुबाबदार व्यक्तिमत्व दादाच अशा दादांच्या गाण्याने खरोखर एक फार मोठं दुःख झालं. इथं वागेश्वराला एवढी विनंती करी की आज दादांची आई एवढ्या वयस्कर आहे की त्या आईला त्या दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्याचं वागेश्वरांनी ताकद देव आणि आपला सर्वांना सुद्धा दादांच्या जाण्याने दुःख झाले त्यातूनही करण्याची ताकद मिळवा असं मी वागेश्वरचे कामाचा वाद महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर आणि जबरदस्त नेतृत्व, प्रशासनावर जबरदस्त पकड असणारं नेतृत्व. त्यांची बातमी सकाळी वाऱ्यासाठी पसरली समजली आणि संपूर्ण राज्य आणि आपण सर्वजण दुःखाच्या छायेत पसरलेलो आहोत. सकाळी बरोबर पहाटे उठून पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा नेता, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत न झोपणारा आणि समाजसेवेसाठी झटणारा नेता खऱ्या अर्थानं आपल्यातून निघून गेलेला आहे. या ठिकाणी कोणी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये 3-4 लोकांच्या डोळ्यांना त्यांच्या ओळखी असायच्या, अनेक जणांच्या ओळखी असतील, त्यात मी एक. 1991ला आपल्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा लोकसभेला उभे राहिले. त्यावेळेस आपण सर्वांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं. त्यावेळेपासून आजपर्यंत मी या मंदिरात सांगतोय, अजितदादा सोडून मी कुठेही कधी मतदान कशाला केलं नाही. इतकं प्रेम करणारा, जीवापाड प्रेम करणारा मी कार्यकर्ता, असं एक नेता खऱ्या आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगाव्या तेवढ्या थोड्या आहेत. या ठिकाणी बऱ्याच जणांनी आठवण सांगितली. शंकरराव मला फक्त एकच आठवण सांगा. शंकरराव शेतकऱ्याच्या प्रश्नाशी निगडीत एक आठवण मी सांगतो. महाशिवरात्रीचा काळ जवळ आला होता. आपली नदी पूर्ण आटली होती. त्यावेळेस बंधारा त्या ठिकाणी नव्हता आणि आपले सगळे शेतकरी पाण्याचं करायचं काय, लिफ्ट इरिगेशन झालेलं. त्यावेळेस आपले आमदार या ठिकाणी गावडे साहेब होते, पलीकडे सुभाषांना होते, इकडे शिवाजी बापू नागोडे होते, इकडे नारायण पवार आणि इकडे काशीनाथ खुटवड, हे सगळे आमदार होते. आणि त्यावेळेस दादा पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते. नवनाथदादा शितोळे, दादा पाटील, मी, रामाना नागोडे असे आम्ही 4-5 जण अधिवेशन नागपूरला चालू. कारखान्याची जनरल मीटिंग संपली आणि मीटिंग संपून रातोरात आम्ही अधिवेशनाला त्या ठिकाणी दादांना फोन करून गेलो. दादांच्या जवळ बसलो. दादा म्हणले, यार ठीक आहे, पाणी तर मला सोडायचे, सासकामाचं पाणी सोडायचे, नारायण पवार आमदार आहे, तू खूप आराडणार आहे, पाणी सोडून देणार नाही, त्याला आधी समजा. मग सगळे हे आमदार गोळा करून पत्र दिलं, नारायण पवारला पत्र दिलं आणि आम्ही नागपूरवरून इथं येईपर्यंत मांडवला पाणी आलं होतं. असा नेता परत होणे नाही. एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांचे गुण गावात तेवढे थोडे आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो, भावपूर्ण आदरांजली.